4 4 असे 12 उमेदवार आज स्टेजवर आहेत. मग मला वाटलं आता भैया पण आहेत, खासदार साहेब पण आहेत, मला या 12 जणांच्या ह्याच्यात किंवा सगळे असताना मला चान्स भेटेल का नाही, ती सुरुवातीपासून धाकधूक मला होती. मग मी आधी ट्राय केलं, जे संयोजक आहेत त्यांना विचारून ट्राय केलं एकदा, पण त्यांच्याकडून नाही बेटा राहू दे नंतर बोल म्हणले. मग मी नंतर काय केलो, एकनाथ काकाला बोललो, काका थोडे ओळखीचे पप्पाचे मित्र होते, काका थोडं बघा की चान्स होते का. आणि त्यांनी म्हणले राहू दे बेटा खूप गर्दी आहे, थांब थोडं. मग मी म्हणलं आता काही पर्यायच नाही, डायरेक्ट आपला जो राजा आहे त्या राजालाच विचारावं. मग आपला राजा, मला माहिती आहे माझा राजा मला कधीच नाखुश करणार नाही, मला माहिती आहे ना. मग मी डायरेक्ट अमित भैयालाच विचारलो, भैया 2 मिनिट बोलू शकतो का. मला माहित होतं भैया काय उत्तर आहे, हां बोला ना बोला. मी एवढा खुश झालो. खानापुरे मॅडम पण म्हणल्या डायरेक्ट विचारतो भैयाला, काही घाबरू नको. विचारलो, मिळाली संधी. मग मी ह्याच्यातून मला एक कळालं, संधी देत नसते, संधी मिळून घ्यायची असते. मंचावर हे तर खरे माझ्या भाषणातले मुद्दे नव्हते, आतापासूनचे खरे माझ्या भाषणातले मुद्दे खरं विचार केलं तर. उपस्थित लातूर शहराचे लाडके व माझे फेवरेट आमदार अमित भैया देशमुख, आदरणीय खासदार शिवाजीराव काळगे साहेब आणि मंचावरील सर्व काँग्रेसचे वरिष्ठ व 14, 15 व 17 प्रभागाचे सर्व उमेदवार, मी सर्वांना तर माझी पहिली ओळख करून देतो. मी जयराज मनोज स्वामी, प्रभाग क्रमांक 15, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून तुमच्या समोर येत आहे, निवडणूक रिंगणात उतरलो आहे. सर्वप्रथम माझी ओळख सांगताना मी नमूद करतो की MS बिडवे कॉलेजमध्ये माझी इंजिनिअरिंग चालू आहे, मी 3rd इयरला आहे. मी तिथे आमच्या सिव्हिल डिपार्टमेंटचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून सध्या काम करत आहे. मी माझ्या डिप्लोमाला असताना किंवा इंजिनिअरिंगला असताना माझ्या कारकिर्दीमध्ये मी भरपूर कामे कॉलेज वयात केलेली आहेत, त्या विद्यार्थ्यांचं मी प्रतिनिधित्व केलेलं आहे. तर मी आदरणीय भैयाचे व काँग्रेस पक्षाचे खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही लातूरच्या एका तरुणाला संधी दिली आहे. की ही जी गोष्ट आहे की मला वाटते भैया लातूरकरांनीच नाही अख्ख्या महाराष्ट्राला दिसलं पाहिजे की भैयाने एका 23 वर्षीय तरुणाला संधी दिली आहे. पप्पा मला म्हणले की बेटा समजा तुला लातूरकरांनी आशीर्वाद दिले, भैयाने तर तुला दिलेत. भैया पप्पाने म्हणले की तू भैयाच्या परीक्षेत पास झालास, म्हणले तुला तिकीट मिळाले. मग आता तुला नगरसेवक झाल्यास काय करायचे, तर भैयाची तर मान लातूरमध्ये उंचावलेली आहेच, पण आणखीन त्याला कसं उंचावता येईल ह्याचं तू बघ, हे मला पप्पांनी सांगितले. भैया तुम्हाला सांगतो, आता प्रचार चालू असताना आमची प्रचार यंत्रणा कशी आहे बघा. एक म्हणजे आमच्या 4 कॅन्डिडेटची टीम आम्ही प्रचार करतोय, जे की सगळेच करतात, ठीक आहे. आमची महिलांची एक वेगळी टीम चालू आहे भैया, ती महिलांची टीम वेगळा प्रचार करते. आणि युवक म्हणून भैया एक माझे 100 ते 150 मित्र वेगळा प्रचार करतात भैया आमच्या 15मध्ये. ही जी ताकद लागली ना आमच्या 4 उमेदवाराची, तर भैया 100% सांगतो प्रभाग 15मध्ये आम्ही 4 उमेदवार निवडून येणार, मी तुम्हाला सांगतो. आता मी एक गोष्ट सांगतो, आज आम्ही सभेला येत असताना माझे सर्व काही युवक, आमच्या प्रभागातील युवक मित्र सर्व काही सभेला येत होते, तर त्यांचा उत्साह एवढा होता की माझा मित्र नगरसेवक व्हायलाय. इतक्या दिवस काय म्हणजे तू मॉनिटर हो वर्गाचा, तू चल ठीक आहे तू प्रेसिडेंट बन. पण आज मला गर्व आहे की माझे मित्र मला एवढे सपोर्ट करतात. एकदम सर्व मित्रांनी एकदा हात वरी करा, माझ्या भैयाला दाखवा. भैया तुम्हाला एक सांगतो की माझा कुटुंब, माझे शेजारी, माझी गल्ली, माझे नातेवाईक, माझा प्रभाग
आणि पूर्ण लातूर तुमच्यावर खुश आहे की तुम्ही मला ही उमेदवारी दिलेली आहे. भैया साहेब, मी लहान तोंडी थोडा मोठा घास घेतो, हे मी खरं तर बोलणं उचित नाही. परवाच कुणीतरी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसून टाकण्याची वार्तालाप केली. तर मी तुम्हाला एक किस्सा सांगू इच्छितो भैया. ज्यांनी नाव पुसण्याची जी काही भाषा केली आहे भैया, त्यांनी रोज मंत्रिमंडळात जाताना ज्या रस्त्यावरून जातात तो रस्ता विलासराव देशमुख साहेबाच्या नावाने ओळखला जातो. आणि भैया, मी आजच्या सभेत मी तुम्हाला शब्द देतो, आज युवक म्हणून लातूरचा सर्व युवक नाव आणखीन विलासराव देशमुख साहेबांचं कसं उंचावता येईल मी तुम्हाला शब्द देतो आजच्या सभेमध्ये. भैया, मला थोडी राजकारणाची लहानपणापासून आवड आहे. म्हणजे मला नेतृत्व करायला आवडते. युवा संघटन पण माझं बऱ्यापैकी चांगलं आहे भैया. मी लहानपणापासून म्हणजे मला ज्यावेळेसपासून कळते त्यावेळेसपासून मी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे भाषण खूप ऐकत होतो लहानपणी. तर एका भाषणातील एक सांगतो की मी का प्रेरित झालो राजकारणात उतरण्यासाठी. मला कित्येक जण मी प्रचारात असताना काय म्हणतात माहिती आहे का, की तुझं शिक्षण चालू आहे, कशाला उगं काय तुझं बघ शिक्षण घे, कशाला ह्यांच्यात पडायलास. पण मी तुम्हाला सांगते, मी विलासराव देशमुख साहेबांचं भाषण ऐकताना त्यांच्या भाषणातला एक मला मुद्दा एवढा आवडला. कोणता तर एक सभा होती, अनेक काँग्रेसचे वरिष्ठ तिथं बोलत होते. मग त्या सभेमध्ये विलासराव साहेबांना बोलत असताना त्यांनी असं म्हणले की मी आज माझ्यासोबत जे सभेमध्ये आहेत समोर ते माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत, तर मी आज राजकारणातील विद्यार्थी म्हणून तुमच्या समोर येत आहे, असं एक मी ऐकलं होतं. तर मी पण आज त्यांचंच एक आशीर्वाद म्हणून एक असं समजतोय की मी कॉलेजमधील सुद्धा विद्यार्थी आणि राजकारणातील सुद्धा विद्यार्थी आहे. का तर तुमच्यासारख्या वरिष्ठांचं आज मला मार्गदर्शन आहे. मी कॉलेजमधील सुद्धा विद्यार्थी आणि राजकारणातील सुद्धा नगरसेवक नाही, विद्यार्थीच आहे. आणि आज लातूरातील मी नगरसेवक जर निवडून आलो, तुम्ही जर मला आशीर्वाद दिला, मला तर द्याच तुम्ही आशीर्वाद, माझी इच्छा आहे एकदा संधी द्याच, मला काम करायचंय. मी जर कदाचित नगरसेवक झालो तर लातूर मधील सर्व युवक, सर्व विद्यार्थी हा नगरसेवक असेल भैया, सर्व नगरसेवक. आणि हा तुमच्यासाठी काम करेल भैया. आज माझ्या वडिलांना, माझ्या आईला, माझ्या कुटुंबाला, नातेवाईकाला इतका अभिमान आहे की आमचा जयराज एका सुसंस्कृत नेत्यासोबत काम करायला आहे, त्याचा अभिमान मला सुद्धा आहे भैया. तर मी एक लास्ट 2 ओळी भैयासाठी बोलतो आणि मी माझं भाषण संपवतो. भैया, हार नहीं मानूंगा, रहा नहीं ठानूंगा. हार नहीं मानूंगा, रहा नहीं ठानूंगा. भैया, हर बार आपके लिए मैं खड़ा रहूंगा, हर बार आपके लिए मैं खड़ा रहूंगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सर्व प्रभाग क्रमांक 14, 15 आणि 17च्या सर्व नागरिकांना अशी विनंती करतो की तुम्ही सर्व उमेदवारांना प्रचंड मताने मत देऊन विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.